जालन्यात सोलापूर धुळे महामार्गावर भीषण अपघात झालाय. अपघातात मायलेकीचा मृत्यू झालाय. एक जण गंभीर तर 4 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली. रोहिणी अमरदीप चव्हाण 32 वर्ष व नुरवी अमरदीप चव्हाण वय 2.5 वर्ष मयताची नाव आहेत. छत्रपती संभाजीनगर N4 टिळकनगर येथील रहिवासी आहेत. 65 वर्षीय कमलबाई बाबूराव चव्हाण या गंभीर जखमी असून चालक अमरदीप बाबूराव चव्हाण, प्रदीप बाबूराव चव्हाण, रुद्राक्ष प्रदीप चव्हाण वय 2 वर्ष, विश्रांती प्रदीप चव्हाण वय 29 वर्ष अशी जखमीची नावं आहेत. 19 मे रोजी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास धुळे सोलापूर महामार्गावर सौंदलगाव शिवारात कारचा भीषण अपघात झालाय. मिळालेल्या माहितीनुसार कार क्रमांक MH20CS4422 ही कार धुळे सोलापूर महामार्गाने छत्रपती संभाजीनगरकडून बीडकडे जात असताना अपघात घडलाय. त्या दरम्यान सौंदलगाव शिवारात शिवसम्राट हॉटेलच्या जवळील वळण रस्त्यावर अपघात झालाय. कार चालक अमरदीप बाबूराव चव्हाण यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार अनियंत्रित झाली आणि रोडच्या बाजूला असलेल्या लिंबाच्या झाडाला धडक देऊन पलटी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मयतांना पाचोड ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले असून गंभीर जखमी कमलबाई बाबूराव चव्हाण यांना छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णवाहिकेद्वारे पाठवण्यात आले. किरकोळ जखमींना पाचोड ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. तर अपघातास प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक RK निकम यांनी आपल्या स्टाफसह अपघातस्थळी भेट देऊन अपघाताची पाहणी करून मदत केली.